एकत्रित करावं. तर डीएम अमित पात्र रिटायरमेंट कधी आहे? रिटायरमेंट कधी आहे? संध्याकाळपर्यंत स्टॅमिना राहिला पाहिजे. वेल डन, तुमचं अभिनंदन. तुमचा संघ पुढे गेलाय. आजचा चौथा दिवस आहे. आईस्क्रीम मागून आईस्क्रीम येत आहेत मनीची. चौथा दिवस आणि आईस्क्रीमचं वाटप इथे सुरू झालंय. 3:50 यावेळेस परफेक्ट पूल मिडविकेट क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट घेतलं देखील होतं. आवाकाच्या बाहेर चेंडू आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण ही स्पर्धा निहाळत आहात. आणि या दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या डावातल्या पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. पुढचा बॉल लेग साइड सोडून जाणार आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील आणि व्हाईट बॉलचा इशारा करतील. 2 पंच तुम्ही मैदानात पाहू शकतोय. ते म्हणजेच हितेंद्र भोईर पाती आणि मिस्टर विरल नायर. हे 2 पंच तुम्हाला मैदानामध्ये निरीक्षण आणि परीक्षण करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल पूल मिडविकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू कलेक्ट करतोय. दरम्यान दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. पूर्ण केला जाईल का? बघा फेकी खूप हळुवारपणे येते. फेकी करताना देखील तितकंच ताकद तुमच्याकडे असायला हवी. कारण जर ताकदीने फेकला तर कदाचित ही दुसरी धाव वाचवता येऊ शकली असती. पण मात्र आरामात फेकलाय. हाफ थ्रो म्हणून या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली 7. प्रीतम गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून असेल. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता. नितेश आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. राजावळी संघाकडून खेळताना पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ रेषेत गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू कलेक्ट करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. इनफिल्डच्या आत खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलंय. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग असं 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. प्रीतम पुढचा बॉल घेऊन सज्ज होतो मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा प्रकार आहे. कट लागते. 1 बॉल चेंडू कलेक्ट देखील केला जातोय. शॉट थर्डमॅनला दरम्यान 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झाली 9 धावा. सिंगल्स डबल्सने आता कुठेतरी धावफलक हलताडवण्याचं काम. पहिल्या चेंडू 1 चौकार आला होता. त्यानंतर खूप चांगलं व्हेरिएशन गोलंदाज प्रीतम दाखवतोय. आणि जी आईस्क्रीम तुम्ही आईस्क्रीमचा आस्वाद घेताय ती आम्हाला उपलब्ध करून दिले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका मान्यवरांनी 8 दिवसासाठी आईस्क्रीम. आणि हा आईस्क्रीमचा आस्वाद घेता घेता हा षटकार देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. 40 सीमारेषेच्या पार षटकार. किती उंचावर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट, तितकं चांगलं इम्प्रोव्हायझेशन, सर्व काही ऑल इज वेल या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या झाले ती म्हणजेच 15 धावा. आमचे स्कोरर सचिन पाटील आणि अंकित पवार खूप चांगलं गुणलेखन करतायत. त्यानंतर अजय भारद्वाज एडिटर आहेत. यावेळेस पंचाच्या मध्ये नो बॉलची कोण आहे. सरळ रेषेत हा चौकार निघून जातोय. सीमारेषा पार चौकार हा नो कसला आहे. तर मात्र फील्ड सेटअप मध्ये काहीतरी चुकी जाणवते. त्यामुळे पंचाच्या माध्यमातून नो बॉलची खूण आहे. फील्ड सेटअप यामध्ये कुठेतरी चूक आलाय. त्यामुळेच मात्र नो बॉल. 6-3 हे कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. त्यामुळेच हा नो बॉल दिला बघा किती अचूक असं लक्ष. सकाळी अजित म्हात्रे यांनी फील्ड पोझिशन वरून आक्षेप घेतला आणि आता विरल नायर यांनी फील्ड पोझिशन वरून आक्षेप घेतलाय. बघा तुम्ही ऑफसाईडला फक्त 3 क्षेत्ररक्षक ठेवलेत आणि ही गोष्ट विरल नायर यांनी लक्षात आणून दिले आणि ही नो बॉल चिकून पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या मात्र आता पुढे जाईल, पोचेल 20 वर. 20 बॉल्स 5 बॉल आता डिलिव्हरी करून झाले. पुढचा बॉल फ्री हिट असेल. हा प्रकार आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होतोय. हा झेल होईल पण झेल हा मात्र देता येऊ शकत नाही कारण हा फ्री हिट बॉल होता. दरम्यान 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहेत.
पहिले षटक संपते. पहिल्या षटकांत धावसंख्या 22 झाल्या. बघा क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे 3 भूमिका तुम्हाला पाहायला मिळत आहेत, पण त्याचबरोबर पंच देखील आहेत आणि पंचाच्या माध्यमातून देखील अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. पहिल्या षटकात संख्या झाली ती म्हणजेच राजावळी संघाची बिनबाद 22 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. चला प्लीज स्प्रेड आउट. थँक्यू. आणि कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून जे उभरते पंच आहेत, ज्यांना खरंच पंच म्हणून उभं राहायचंय फील्डमध्ये, त्यांना देखील खूप काही शिकता येईल आणि खूप कठीण अशी भूमिका आहे. तुम्हाला वाटते पंच म्हणजे एक सोपी कामगिरी आहे, फक्त काय व्हाईट बॉल द्यायचंय, नो बॉल द्यायचंय, बॉल्स काउंट करायचे, चौकार षटकाराची नोंद करायची, तर नाहीये मित्रांनो. खूप कठीण अशी भूमिका ही पंचाची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते आणि आज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. विनोद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळालाय, 2 ओव्हरमध्ये त्याने 10 धावा खर्च करून 5 गडी बाद केले होते, तो विनोद पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. क्रॉस सीमर होता, खूप चांगली उसळी देखील मिळाली होती पिचिंग झाल्यानंतर. पहिला चेंडू डॉट होते. या दुसऱ्या षटकात धावसंख्या थांबले 22 वर, 22 रन्सवर. अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला. नितेश मात्र बहारदार फलंदाजी करतोय, जो मुलांना नॉन स्ट्राईक पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन खेळून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा क्रॉस सीमर, खूप चांगला वेग दिला होता यावेळेस चेंडूला. चेंडू पडल्यानंतर वेगाने बाहेर निघून जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षक देखील तितक्याच चांगल्या पोझिशन मध्ये आणि कुठेतरी आता या षटकामध्ये डॉमिनंट करतोय विनोद, म्हणजेच राजावळी संघाला. बघा हसोबा नगर एकाच गावचा संघ आहे आणि नक्कीच चांगला खेळायची अपेक्षा देखील समर्थकांना आहे. दरम्यान नजर लागली आहे. बघा कुठलंही चांगलं काम केल्यानंतर आपण जर वारंवार त्या गोष्टीची प्रशंसा केली तर त्याला नजर लागते आणि कुठेतरी पेनोदला नजर लागले. 2 चांगले चेंडू हाताळल्यानंतर आता कुठेतरी स्वेर चेंडूची हाताळणी केली जाते पंचाच्या माध्यमातून. व्हाईट बॉलची खोड. धावसंख्या झाले 23. मंद वारे तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतात वाहताना. आमच्या व्हीआयपी टाईपच्या डावीकडून उजवीकडे हवेचा झोत सकाळच्या सत्रात नव्हता आणि आता कुठेतरी हवेचा झोत तुम्हाला या मैदानात अनुभवायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस स्लॅश केलं जाते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच संधीचा फायदा होतो. त्या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. अजूनही क्षेत्ररक्षण होत नाहीये. फेकी येईपर्यंत तिसऱ्या धावाचा कॉल कंप्लीट. 3 धावा वारंवार धावसंख्या झाली ती म्हणजे 26 वर, माफ करा, 26 रन्स. खूप चांगली इकडे सुविधा आईस्क्रीमची मिळते सर्वांना. फक्त पंच थोडेसे अलिप्त राहिलेत. नक्कीच पंचांना देखील ती व्यवस्था या डावानंतर दिली जाईल. नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला एका मान्यवरांनी आईस्क्रीमची सुविधा 8 दिवसासाठी करून दिलेली आहे. त्या मान्यवरांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांची सर्व कार्य पूर्ण व्हावं, भविष्यात त्यांना एक चांगलं निरोगी आयुष्य लाभो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतोय. दरम्यान धावसंख्या झाले 27 धावा, बिनबाद 27 धावा. चांगली सुरुवात आहे. स्वरा 11 राजावळी संघाची धावसंख्या बिनबाद 27 धावा आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे. आक्रमकतेने ही सुरुवात केली जाते कारण अजूनही या पहिल्या डावातले 10 चेंडू डिलिव्हर करून झालेत आणि धावसंख्या 27 आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. हलकासा ओव्हरपिच होता. सरळ रेषेत खेळले. ऑफ ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण 1 हँडेड पिक केलंय. खूप चांगली फेकी. दरम्यान एक धाव कंप्लीट. धावसंख्या 28. या षटकामध्ये कुठेतरी सुरग बसलाय गोलंदाज विनोदला आणि कुठेतरी कमबॅक मिळवून देतोय हसोबा नगर या संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या आणि कुठेतरी दबाव होता. तो दबाव रिलीज करण्याचं काम गोलंदाज विनोद करतोय. आपल्या संघावरून कुठेतरी दबाव काढून घेतोय. पुढचा बॉल राईट आर्म फ्रंट विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बघा चेंडूचा वेग भन्नाट होता. पिचिंग देखील तितकीच चांगली ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती आणि त्यावेळेस तुम्ही जर रिव्हर्स अटेम्प्ट कराल तर तसं काय होणार नाहीये. षटक संपते दुसरं. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या झाले म्हणजे बिनबाद 28 धावा. स्वरा 11 राजावळी. 28 धावा बिनबाद ही चांगली सुरुवात झाली स्वरा 11 राजावळी संघाची. आणखी एक चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचतोय. परेरानगर शाखा आयोजित शिवसेना शाखा परेरानगर यांच्या माध्यमातून भव्य आधार कार्ड शिबिराचं आयोजन येणाऱ्या 15 फेब्रुवारी रोजी तुम्ही बघणार आहात. 15 फेब्रुवारी रोजी मोहनभाईंचा वाढदिवस सुद्धा आहे
आणि बघणार आहोत आपण शिवसेना शाखा परेरा नगर यांच्या माध्यमातून भव्य आधार कार्ड शिबिर परेरा नगर मध्ये. स्थळ आहे शिवसेना शाखा परेरा नगर, स्टेशन रोड, नायगाव पूर्व. आणि या भव्य आधार कार्ड शिबिराचे आयोजन करते आहेत आदरणीय मयुरेश विनायक वाघे आणि मंगेशजी चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडतील. वेळ असेल या भव्य आधार कार्ड शिबिराची नवीन व दुरुस्ती ही दोन्ही कामं केली जातील. आणि वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5. तर अवश्य घ्या. ज्या कोणाची आधार कार्ड नसतील किंवा जर नावांमध्ये दुरुस्ती करायच्या असतील तर या भव्य आधार कार्ड शिबिराचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. ओव्हर टू यू मनीष. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंवा आताच ज्याने मोबाईल स्क्रीन ऑन केले त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे हासोबा नगर विपक्ष स्वरा 11 राजवळी. नाणेफेक जिंकली हासोबा नगरने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते म्हणजेच राजवळी संघाला फलंदाजी करण्यासाठी. आणि 2 षटकामध्ये स्वरा 11 राजवळी संघाने धावफलकावर 28 धावा लावलाय. चांगली सुरुवात. तिसरे षटक शिवपाल पिच होता यावेळी स्लॉट मध्ये आलाय पण मात्र हा आमिष दाखवणार चेंडू थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला जाते फलंदाज दशकाकडून. पहिला हादरा बसतोय स्वरा 11 राजावळीला. तीन वाजून 51 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता या पहिल्या डावातला आणि आता 4 वाजून 1 मिनिट झाले म्हणजेच खूप चांगल्या वेगाने हे पहिला डाव खेळला जातो दोन्ही संघाकडून. कौतुक आहे तुमचं. व्हेरी गुड, वेल प्लेड. शिवपाल गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर अचंबित करणारी डिलिव्हरी. वाटलं होतं की ओव्हरपिच आहे. ओव्हरपिचला मात्र पॉवर जनरेट न करता हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पुढचा बॉल यावेळेस आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि अतिघाई संकटात नाही. कधी कधी वेग देखील तुम्हाला संकटात टाकू शकतो असं कुठेतरी प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळाले. कारण कलेक्ट करण्याची घाई झाली आणि त्यानंतर कलेक्शन झालं नाही आणि त्याच संधीचा फायदा उचलत 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आला. धावसंख्या झाली 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी विकेटचा शोध घेणं खूप गरजेचं होतं आणि या तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर विकेट घेतला जातोय. पुढचा बॉल शिवपाल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये दिला होता. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. वाईड ऑफ लॉंगला चेंडू वाढवेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. फेकी येईपर्यंत वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग मिड टू द विकेट. येस नो वन वेट. खूप चांगला ताळमेळ, खूप चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कन्व्हर्सेशन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. धावसंख्या झाले 32 धावा. बघा जोवर नितेश खेळपट्टीवर आहे ना तोवर स्वरा 11 राजवळी संघाची मोठ्या धावसंख्येकडे जी मजल मारण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण केली जाऊ शकेल जोवर नितेश हा खेळपट्टीवर आहे. चांगला खेळ राहुलने देखील केला होता पण मात्र त्यानंतर तो बाद झालाय. तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला तुषार पाहायला मिळेल. शिवपाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर पूल केलाय. चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजेच मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. बसले आहेत तर प्रेक्षकांसाठी खुशखबर आहेच. 8 दिवसांसाठी जो प्रेक्षक षटकारचा जर सीमारेषेच्या बाहेर त्याला जर जेलमध्ये परावर्तित करेल तर सन्माननीय अमित पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपये पारितोषिक दिले जाईल. तर नक्कीच 200 रुपये जर पटकावायचे असतील तर खुर्ची सोडा आणि सीमारेषेच्या बाहेर तैनात व्हा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा 38. पुन्हा एकदा ऑनसेलला खेळून काढलाय ते म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झालं होतं पण वेळीच सावरले स्वतःला आणि चेंडू अडवल्या दरम्यान धावचीची संधी होती पण मात्र सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज नितेश पोहोचतोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 3 षटकांच्या 1 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल नंतर 40 धावा 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर डबल त्यानंतर डबल त्यानंतर 6 आणि त्यानंतर डबल म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये शिवपालने खर्च केले आहेत एकूण 12 धावा. 1 गडी बाद केलाय पण 12 धावा खर्च देखील केलाय तर कुठेतरी महागडा ठरतोय या तिसऱ्या षटकामध्ये. एकही डॉट आतापर्यंत शिवपालने हाताळला नाहीये.
12 बॉलमध्ये 32 धावांवर खेळतोय फलंदाज नितेश. बहारदार आक्रमक फलंदाजी. 40 धावा संघाच्या आहेत आणि 40 पैकी 32 धावा या खुद्द नितेशच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. थोडासा रनअप चुकतोय, मिस्टेक होतोय. पुन्हा एकदा मागे येतोय शिवपाल. आपल्या स्टार्ट घेतोय. छोटासा रनअप आहे 7 ते 8 पावलांचा. राईट आर्म द विकेट. यावेळी सरळ रेषेतला हात देखील स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. येस, 4 षटकामध्ये तुम्हाला फक्त एकदाच पाण्याची व्यवस्था मिळेल, कारण आम्हाला देखील वेळेचं बंधन आहे. तर आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना केली जाते, तुम्हाला फक्त एकदाच पाण्याची व्यवस्था मिळेल. बघा 4 षटकांचं क्रिकेट तुम्ही खेळताय. इव्हन आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो तर जवळपास 16 ते 17 षटकांनंतर तुम्हाला पाण्याची व्यवस्था मिळते. आपण फक्त ही सुविधा दिली तुम्हाला, सुविधेचा अतिरेक करू नका प्लीज. तर हॅट्रिक साठी अजून एक पारितोषिक आलंय एनपी गार्मेंट्स कडून. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. नक्कीच हॅट्रिक साठी जर तुम्ही प्रयत्न केला आणि सक्सेस केले, जवळपास 2,500 ते 3,000 रुपये तुम्ही मिळवू शकता, कमवू शकता, जिंकू शकता. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय रेल्वे स्टेशन एंड कडून दिलीप. चला आता आपण लॉट्स क्लिअर करणार आहोत. भावेश पुणेकर. बँडेट स्पोर्टचे आयकॉन खेळाडू समीर काका दाखल झालेत. 40 लाखाला त्यांची बोली लागली होती, कारण फॉर्म जो आलाय त्याच्यावर लिहिलेलं 40L म्हणजे 40 लाख. बापरे बाप, 40L 40 लाखामध्ये खूपच महाग असा खेळाडू विकला गेला. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जेल स्वीकारला जाईल. हादरा बसतो या 4थ्या षटकातला पहिला चेंडूवर दुसरा धाव संख्या 44. मनीष नाही, तो त्यांच्या जर्सीचा नंबर होता, 40 नंबरची जर्सी. प्रेक्षकांनी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. समीर काका डेडिकेटेड प्लेअर आहे जिचंद्रचे. आणि जिचंद्र प्रीमियर लीग ही बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा तुम्हाला येत्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला याच मैदानावर अनुभवायला मिळेल. जिचंद्रचे दिग्गज असे 12 स्पॉन्सर्स, 12 संघ मालक आहेत ज्यांनी संघ घेतले आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला खेळ प्रकार पाहायला मिळेल. चला आपण सामना ऑन करूया. नवीन फलंदाज रोशन येतोय, जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक वर असेल नितेश. रिव्हर्स अटेम्प्ट करताना मात्र थोडासा त्रास होतोय. बघा, जी गोष्ट नखाने खर्चटून जर होत असेल तर त्यासाठी तलवारीची काय आवश्यकता. तुमच्या सरळ बॅटमधून धावा येत आहेत तर मग तुम्ही उलट दिशेने प्रयत्न का करता, ही देखील एक अधोरेखित करणारी गोष्ट आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. 14 बॉलमध्ये 36 धावांवर खेळतोय नितेश. पुढचा बॉल क्रुझी मार्कवर असेल दिलीप. राईट आर्म राऊंड कमी गतीने हाताळलंय. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कलेक्ट करून फेकी करेपर्यंत 2 धावांचा कॉल होता. कंप्लीट होतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या 46 झाले. 46 रन्स. बघा सर्व काही नितेशच्याच पारड्यात पडते. खूप चांगला खेळ होतोय, चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. एक हाती किल्ला लढवतोय. 46 पैकी 38 धावा या स्वतः नितेशच्या आहेत आणि तो स्ट्राईकवर फलंदाज आहे दिलीप. राईट आर्म राऊंड. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट खेळलाय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी सरसावतोय, पण मात्र तो कंप्लीट करू शकत नाही. फेकी बघा चुकले. फेकी चुकेल तर मात्र ओव्हरच्या माध्यमातून फायदा होईल राजावळी संघाला. दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि असं वाटतंय कुठेतरी लक्ष नाहीये सामन्यावर. हसवानगर संघाचं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, तर क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलं तर तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार असायला हवं. धावसंख्या झाले ती म्हणजेच 49 धावा बॉल्स डिलिव्हर करून झाल्यात या 4थ्या षटकातले 4. कॅमेरा बॅक आपला मिस्टर हरीश पाटील आणि मिस्टर निलेश यांच्याकडून अनुभवायला मिळते. TCP लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुम्ही करत असल्या पाहताय. आयोजकांनी देखील जातीने लक्ष द्या की रेल्वे स्टेशनवर ट्रेन कशासाठी थांबले, कोणासाठी थांबले, कारण की खूप वेळ झालाय मॅच बघण्यासाठी देखील. पण ती मालगाडी आहे. समीर काका यांच्याकडून निरीक्षण केलं गेलंय, पण ती मालगाडी आहे. चला सामना ऑन ठेवा. आतापर्यंत एकूण 22 चेंडूचा खेळ झालाय या पहिल्या डबातला. आता आपण स्कोर रेडवर पाहू शकता. पहिला चेंडू W आलाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2,
त्यानंतर 3. पुढचा बॉल यावेळेस एज लागले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, पूर्ण शरीर त्याने झोकलंय आणि हा चेंडू अडवलाय आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्या. धावसंख्या 50, 50 अप फॉर स्वरा 11 राजावळी. 50 धावा या पहिल्या डावातल्या कंप्लीट झाल्या. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला आपण लॉट्स क्लिअर करणार आहोत संदीप सर, कारण 3 संघ आहेत, तर 3 संघातलं लॉट्स आपण क्लिअर करणार आहोत. तर ह्या सामन्यानंतर क्लिअर करणार आहोत. मी फक्त सूचना करतो, या सामन्यानंतर आपण लॉट्स क्लिअर करणार आहोत. यावेळेस येस, दिस इज अ लीगल डिलिव्हरी. वॉट, येस, दिस इज लीगल डिलिव्हरी. बघा, शेवटच्या क्षणाला तुम्ही अशी चूक करू शकत नाही, कारण प्रत्येक चेंडू अटेम्प्ट करणं हे फलंदाजाचं कर्तव्य असते आणि बाकी निरीक्षण करणं हे एक पंचाचं काम आहे. दरम्यान धावा कंप्लीट झाल्यात, ते म्हणजे 4 षटकांमध्ये 50, गडी बाद झाले 2. आव्हान ठेवलंय हसवानगर संघासमोर 51 धावांचं आणि बॉल शिल्लक असतील या पुढील डावातील 24. घेऊया छोटीशी विश्रांती, दिविडेची संधी. चला, संकेत स्पोर्ट्स संघाच्या कडदाराने यायचं किंवा खेळून यायचं. संकेत स्पोर्ट्स अमित जीएम, आपण लगेच लॉस क्लिअर करतोय. 2 चिठ्ठ्या असतील, विजेता संघ आणि संकेत स्पोर्ट्स, कारण यानंतर पत्तूपेकर संघाला खेळावंच लागेल. तर फक्त 2 चिठ्ठ्या असतील. फक्त आम्ही एक चिठ्ठी काढू जिला पुढची चाल मिळेल. एक चिठ्ठी जी निघेल तिला पुढची चाल मिळणार आहे. चला संकेत लगेच या. यस, भाविश पाटील येतात. थँक्यू. चला, गावडे काकांना आपण एक चिठ्ठी काढायला सांगूया. पत्तूपेकर संघासोबत जो खेळेल तो, पत्तूपेकर संघासोबत जो खेळेल ती चिठ्ठी. पुन्हा एकदा मी विनंती करतो, कॅमेरा साठून जागा करा प्लीज. ही एक जी चिठ्ठी निघेल ती खेळेल पत्तूपेकर संघाशी, याची नोंद घ्या. जी एक चिठ्ठी निघेल ती खेळेल पत्तूपेकरशी. एक चिठ्ठी काढा सर. यस, एक चिठ्ठी निघाले आणि ती चिठ्ठी असेल संकेत स्फोट, म्हणजेच संकेत स्फोट खेळेल पत्तूपेकर संघाशी आणि विजेता संघ जो असेल त्याला पुढची चाल. ओव्हर टू यू, कॉमेंट्री बॉक्स मिस्टर संदीप गावंड सर. इथे राजाबाई संघ अजून जिंकला नाही, मात्र तरी सुद्धा ते उत्साहित आहेत. त्यांना विश्वास आहे की आम्ही हा मॅच जिंकू. स्वरा 11 राजाबाई विरुद्ध मॅच तुम्ही बघताय. हसबानगर असा एक आर्चिस व्हॅक्टॉर ही एक टीम आपण बघताय हेमंत वर्तक सरांची, ज्याच्यामध्ये हेमंत लाखात, भूपेश पाटील, साहिल मुकादम, संदेश किनी, आकाश म्हात्रे, दिवेश पाटील, निशांत पाटील, भरत मोरे, अमित म्हात्रे, योगेश भगत, विकास पांडे, धीरज भोईर, सौरभ ठाकूर, भावेश जोगळे, हेमंत वर्तक आणि संदेश पाटील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील हेमंत वर्तक यांच्या या संघामध्ये. मॅच कडे आपण बोलूया. जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष 4 षटकामध्ये ठेवलंय. म्हणजेच सरासरी जर बघितले आपण रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला 13च्या आसपास हा रिक्वायर्ड रन रेट असेल. वेळ लावली जाते तुमची 25 मिनिटांमध्ये हा डाव संपायला हवा. 4:14 हा चेंडू पडतोय. 51 धावांचं लक्ष. पहिले षटक गोलंदाज दिनेश याचं, स्ट्रायकिंग कडे फलंदाज दिलीप. बॅटचं एज लागले. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेट झाले पतन. गोल्डन डकवर फलंदाज बाद. दिलीप इज गॉन. दिनेश अगोदरच्या मॅच मध्ये मागणा ठरला होता.
इथे बघू शकतायत आदरणीय सन्मान्य मोहन पाटील यांना, भावेश पुणेकर, बंटी, रणजित चिकिनी आणि इतर त्यांचे युवा मेहनत घेत आहेत या चोही बाजूने इथे ते मैदानाची पाहणी करतायत. द ग्रेट मराठा चेक यांची सुद्धा टीम आपण बघतोय. तर आदरणीय सन्माननीय मोहन पाटील साहेबांची प्लेयरची नाव आपण बघूया. मोहन पाटील स्वतः आयोजक आहेत सध्या या स्पर्धेचे. ते आपल्याला JPL मध्ये खेळताना दिसतील. चेतन पवार, हितेश पाटील, तुषार सोरमाळे, मोहित नाईक, विवेक नाईक, कल्पेश भोईर, बघताय आपण प्रमोद पाटील, प्रतीक म्हात्रे, कैलास साठले, प्रशांत म्हात्रे, गणेश चव्हाण, भावेश पाटील, स्वप्नील भोईर, किरण दुमाडा आणि प्रतीक माली. ही टीम आहे द ग्रेट मराठा जी JPL मध्ये खेळताना दिसेल. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं फलंदाजाला. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत. सोरा 11 राजावळी संघाचा गोलंदाज दिनेश याने. जयदीप पाटील सुद्धा उपस्थित आहेत. आज प्लेइंग 11चा हिस्सा आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने ती आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. 4 चेंडू डॉट टाकलेत. आव्हान स्वीकारावं लागेल कारण मैदानाच्या आत उतरल्यानंतर लढा तर द्यावाच लागेल. लढणं फार महत्वाचं आहे. संघर्ष हे जीवन आहे मित्रांनो. संघर्षामधूनच आपल्याला सर्व काही प्राप्त करता येते. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळ आहे. एक धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा कदाचित होऊ शकतोय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण. पंचांच्या भूमिकेमध्ये पंच विरल नायर आणि हितेंद्र भोईर. या 2 धावा, 2 धावांची धावसंख्या 2. जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष आणि सध्या 5 चेंडू मध्ये 2 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला मिड ऑन मध्ये खेळ आहे. चेंडू लॉंग ऑन मध्ये आलाय. दोन्ही फलंदाजांनी एकच धाव पूर्ण केली कारण गोल्डन डकवर दिलीप नावाचा खेळाडू बाद झाला होता. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे आसोबानगर संघाची 1 गडी बाद 3. आता 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. कमॉन डीजे. अठरा बॉल 48 रन्स. दाऊल शेख गोलंदाजी मार्गावर. भरपूर सुधारणा या टेनिस क्रिकेट मुले झालेत आणि खरं तर जे लाईव्ह कव्हरेज केलं जातं बरेचसे टीम आहेत. TCP एक टीम आहे, टेनिस क्रिक्स एक टीम आहे, BTC लाईव्ह सुद्धा एक टीम आहे, GTC लाईव्ह यांच्याद्वारे सुद्धा क्षणचित्र टिपले जात आहेत. PTC आहेत. बघितलं आपण साई सावली, 70s, डिबियन अशा या टीम्स आहेत जे खेळाडूंना प्रकाश ज्योतामध्ये आणतात युट्यूबच्या माध्यमातून. आता ऑफ स्टंपवर शोभवून चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. एक चांगलं सिलेक्शन, चांगला फटका, सीमारेषे पार, चौकार. संघाचे कॅप्टन या पतू पॅकर्स आणि होणारा मॅच असेल संकेत 11 चंद्रपाडा. पुढचा चेंडू दाऊल शेख याचा. आता चांगला पदतालित्य. 1 धाव पूर्ण. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धावणीची धाव संख्या झाली ती 8. 8 चा आकडा इतिहासामध्ये फार महत्वपूर्ण आकडा आहे मित्रांनो. 8 एप्रिल 1663 साली शाहिस्ते खान ज्यांनी पुणे येथून पलायन केलं होतं, ज्यावेळेस 6 एप्रिल 1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर कब्जा केला होता. चर्चा मी करेन. आता चेंडू हवेमध्ये. ओ, डोक्यावर चेंडू होता. मला वाटलं हा जादूगर आहे की काय. चेंडू हा डोक्यावर नाचवतोय. सध्या 1 धाव मिळाली. एका धावनीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 9. 1 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. जिंकण्याकरता 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
धाव संख्या 9. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य क्रिकेटची स्पर्धा. चांगला चेंडू गोलंदाज दाऊद शेख याचा 4 चेंडू मध्ये 6 धावा त्याने दिलेत. आता कठीण परिस्थिती बनले. 14 बॉल 42 रन्स, 14 चेंडू 42 धावा, 51 धावसंख्येचा पाठलाग करतोय हसबानगरचा संघ. इनरेज चेंडू वेगाने येतोय, प्रस्थान करतो थर्ड मॅनच्या दिशेने, थांबणार नाही. 4 धावा. चार धावा आणि या 4 धावांची धावसंख्या झाली 13. 1.5 चेंडू समाप्त झालेत. धावसंख्या आहे ती 13. अजूनही आता शेवटचा चेंडू असेल. बघितलं आपण कॅमेरामॅन हे दृश्य टिपताय ट्रेनचं. चांगलं दृश्य त्यांनी नुकताच टिपलं होतं, कॅमेरामध्ये कैद केलं होतं. चांगला चेंडू, 2 षटक इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 38 धावांची गरज. आम्ही तुम्हाला घेऊन जातोय पुन्हा एकदा. मनीष पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय पाणी पाठवा. श्री सचिनजी गणेशकर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत चंद्रपाडा यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल. संकेत 11 आणि पतपेकर हा सामना असेल. सामना 4 षटकांचा असेल. परिवार कॉल केला जात आहे. नाणेफेक जिंकतय म्हणजे पतपेकर्स. आज मात्र वाढदिवस आहे आमच्या प्रथमेश यांचा आणि सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे होते. नाणेफेक जिंकण्याचा निर्णय काय असेल? फलंदाजी करू आम्ही. सुरुवातीला दमछाक झाली होती पहिल्या सामन्यामध्ये, जवळपास पराभवाच्या छायेत सुद्धा गेला होता. तर त्या चुका रिपीट होतील का? नाही. तर फलंदाजी करणार आहात तर फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल माराल? 40 ते 50. तर जास्त वेळ घेणार नाही. आम्ही जी नाणेफेक पराभूत झाल्यात म्हणजेच काय जवळपास सामना पराभूत नाही झालाय पण नाणेफेक हरलायत. निर्णय जर तुम्ही जिंकला असता तर काय असता? क्षेत्ररक्षक. मनाप्रमाणे झालंय. तुम्हाला जो थकवा जाणवला होता आम्हाला वाटलं की तुमच्या थकव्यामुळे तुमचा संघ थोडासा बॅकफुटला जातोय की काय, पण तसं झालं नाहीये. सामन्याने चांगला खेळ झालाय. तर तुमच्याकडून किंवा इतर खेळाडूंकडून चांगली अपेक्षा असेल का तुम्हाला आता? अजून तर जास्त वेळ घेत नाहीये. नाणेफेक जिंकले ती म्हणजे पतू पॅकर्सने. पतू पॅकर्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकार केलाय आणि मदत केले संकेत 11 ला क्षेत्ररक्षक करण्यासाठी. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सर्वस्ला मॅच प्रेक्षको तुमच्या माहिती करता हसबानगर विरुद्ध सोरा 11 राजावळे असा तुम्ही न्याहाळताय, असा तुम्ही बघताय. हसबानगर या संघाला 4 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलंय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांमध्ये धावा आहेत. धावफलकावर 1 बाद 13 हसबानगर या संघाच्या. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19च्या सरासरीने 38 धावांची आवश्यकता हसबानगर या संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला वीरेंद्र. कॉमेंट्री बॉक्स कडून चेंडूला खेळला जात आहे बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. चेंडू आता वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता फलंदाज धावतोय. ओव्हर पिच चेंडूला ऑन साइडला खेळलाय आणि हा 2 धाव पूर्ण. 2 धावांची धावसंख्या झाली ती 15. चालू असलेल्या मॅच मध्ये 15 धावा जिंकण्याकरता 11 बॉल मध्ये 36 धावा ही स्थिती बनलंय. चांगलं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय द सिनेमॅटिक यू पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून. संपूर्ण टीम मेहनत घेते. मेहनत ही फार महत्वाची असते प्रत्येक क्षेत्रामध्ये. ऑफ स्टंपवर सफल झाला फलंदाज. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. भूषण हा डॉट चेंडू खेळतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 15. 10 बॉल 36 रन्स. कठीण परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालंय हसबानगर संघाला. चांगली गोलंदाजी, चांगलं तंत्र गोलंदाजांचं. आता चांगलं पदाधित्य, चांगलं फुटवर्क. चेंडू लॉंग ऑन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धावे करता धावतायत आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धाव होत नाही. धावबाच्या स्वरूपात परतावं लागेल. विकेटचं पतन. धावसंख्या आहे ती 16. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. गुंजवणी नदी आणि द्रोणागिरीचा तो कडा उदयबान सारखा किल्लेदार. आणि या गडावर 300 मावळ्यांना घेऊन तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्न असताना सुद्धा आऊबाईंच्या इच्छेखातर हा किल्ला सर करण्याकरता पुढे गेले होते. तारीख होती मित्रांनो 4 फेब्रुवारी 1670 ची.
मॅचकडे वळूया. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज वीरेंद्र धावपाच्या स्वरूपात नुकताच फलंदाज बाद झाला होता आणि आता नवीन फलंदाज जो चंदन आहे, विशाल यांनी 2 चौका टोकले होते. विशाल बाद झाल्यानंतर चंदन आणि भूषण हे खेळाडू आहेत. धाव संख्या आहे ती 17. यामध्ये आपण बघतायत की 17 धावा धावपळकर जमा झालेत. 4 चेंडू टाकून झालेत. 8 बॉल आणि 34 रनची आवश्यकता. कठीण झालंय आव्हान. मोठे फटके आले तर आपण सांगू शकतोय. डाव एष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू पंचाने वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावांची धाव संख्या झाली ती 18. 2 गडी बाद 18. 51 धावसंख्येचा पाठलाग होतोय. सोरा 11 राजवळी विरुद्ध हासोबा नगर. हा मॅच तुम्ही निहाळताय. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा. चोळी बाजूनी चांगला प्रेक्षक वर्ग क्रिकेटचा नजारा बघतोय. आता खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू जातो ऑफ साइडला. ओ, तिसऱ्या प्रयत्नामध्ये ड्रॉप झालाय. नितीश याच्या करवी हा जेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळाली. एका धावणीची धाव संख्या पोहोचली 19 वर. चेक. सन्माननीय दयानंद म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. धाव संख्या 19. 7 बॉल आणि 32 धावा. बघा हे दाखवलं जात आहे. जगलर बनलाय नितेश. हसला, स्माइल सुद्धा दिली त्यांनी की माझ्याकडून हे जेल ड्रॉप झाला. 4थ्या प्रयत्नामध्ये सुद्धा. आता गोलंदाज तयार वीरेंद्र. हा लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण. फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावा करता फलंदाज धावलेत. 2 धावा अंकित केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळतंय. फायदा कधी होईल? जेव्हा एखादा फलंदाज मोठे फटके खेळायला सुरुवात करेल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्यात हासोबा नगर संघाच्या. 2 गडी बाद 21. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 30 धावांची गरज. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. काय कॅमेरामॅनचं लक्ष बारीक आहे बघा ना. समोर असलेल्या छोट्या सह्याद्री पर्वत रांगा सुद्धा टिपल्या जात आहेत. कुणीतरी आहे तिथं. समोर आपण बघतायत मंडपा देवी आणि ते कव्हर करतायत आमचे कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर. वेल डन. तारीफ करावी तितकी कमी आहे निलेशची. पापडीवरून येत आहेत. टीसीपी सोबत जुडले गेलेत आणि कॅमेरामॅनची भूमिका ते अदा करतायत. मॅच कडे आपण वळूया. 6 बॉल 30 रन्स. क्लीन बोल्ड. काय जादुई गोलंदाजी करतो हा गोलंदाज आज. आज जणू काही त्याचं लक्ष त्या यष्ट्यांवरच आहे. जसं अर्जुनाचं लक्ष पक्षाच्या गोळ्यावर होतं तसं या गोलंदाजाचं लक्ष यष्ट्यांवर आहे. एक ब्रेक घेऊया. ऐकूया सुमधुर गीत. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. वाल्या पाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई. हे गीत जे आहे ते अफजल खानाचा वध कसा झाला 10 नोव्हेंबर 1659 आणि निश्चितच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट त्यांच्या वकिलांनी करून दिली होती आणि अशातच खंजीर खुपसण्याचा प्रयत्न होता. मात्र वाघनखांचा वापर करून अफजल खानाचा वध केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणूनच लॉर्ड माउंटबॅटन हे स्वातंत्र्यापूर्वी म्हटले होते की शिवाजी जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवर काय परग्रहावर सुद्धा राज्य केले असते. ही काही लगेचच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. धावपळकावर सुद्धा नजर टाकणं गरजेचं आहे. चालू मॅचची स्थिती जाणून घेऊया. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 29 धावांची गरज. नितेश गोलंदाजी मार्गावर. ओहो, त्याच्या या टुर्नामेंट मधील 5वा असा विकेट आहे जो त्रिफळाचित केलाय. 5 गडी त्रिफळाचित केलेत. वसीम अक्रम यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 176 फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. इथे हा गोलंदाज या टुर्नामेंट्स मध्ये प्रभावित करतोय. गॉन विकेटचं बटन.
30 ऑक्टोबर 1966 साली ज्यावेळेस दसरा मेळावा होता पहिला, 4 लाख शिवसैनिकांनी त्या दसरा मेळाव्यामध्ये सहभाग दर्शवला होता. आणि बघितलं आपण शाहीर साबळे यांनी हे गीत त्यावेळेला त्या दसऱ्या मेळाव्यात सुद्धा गायलं होतं, जय जय महाराष्ट्र माझा. आता हॅट्रिक बॉल आहे, चेंडू हवेत, विकेटची हॅट्रिक होऊ शकते काय? कदाचित जरी हॅट्रिक झाली असती तर त्याची या टुर्नामेंट्स मध्ये दुसरी हॅट्रिक झाली असती. धावफलकावर धावा 1 ने पुढे सरकल्यात. धाव संख्या झाली आसोपानगर संघाची 23, गडीबाज झाले 4 बाद 23. जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर 3 चेंडू 28 रन्स, 3 बॉल 28 रन्स. नितेश इनसाइड आउट करून चेंडू हवेमध्ये खेळलाय. नितेश याने प्रभावित केलाय. या टुर्नामेंट्स मध्ये या गोलंदाजाने 2 मॅच मध्ये 7 फलंदाजांना बाद केलंय. चांगली गोलंदाजी, विकेटचं पतन गॉन. धावसंख्या थांबली, धावसंख्या 23. राज रजी जी अहो राजे हो, अरे बाळकृष्ण सुरू झालाय, चला. अहो राजे हो जिर राज रजी जी. स्वराज्याचे बांधू तो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. खरोखरच उदयभान यांच्याशी भिडत मातेच्या इच्छेखातीर तिथे गेले. कोंढाणा जो पुढे आपण बघितलं सिंहगड या नावाने ओळखला गेला. आणि तानाजी यांचे धर्तीवर कोसळताच बाकीचे मावळे पळण्याकरता इच्छुक होते. आणि तानाजी यांचे छोटे बंधू सूर्याजी मालुसरे लगेचच पुढे आले. अरे बेगडांनो, पळताय काय? ही जनता काय म्हणतील, हे राजे काय म्हणतील, हा धीर दिला. आणि तदनंतर उदयभानाचा त्या ठिकाणी पराभव केला गेला. ही बातमी ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं होतं की गड आला पण माझा तान्या, माझा सिंह गेला. धावफलकावर नजर टाकूया. चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या झालेत 25, 1 बॉल आणि 26 धावांची गरज. मॅच फिनिश, मॅच संपलाय. हसोबा नगर संघाचं हार्ड लक. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा.